नमस्कार, मी रोहन कुलकर्णी. मागच्या भागात मी तुम्हाला म्हटलं होतं की इथे काहीतरी विशेष घडते, काहीतरी असं जे बघून मी स्वतः थक्क झालो. चला तर मग माझ्यासोबत या रहस्याच्या शोधात. या खडतर वाटा आपल्याला कुठे नेणार आहेत? इतकं शहर जवळ असूनही या डोंगराच्या कुशीत नक्की काय दडलंय? जसं जसं मी पुढे जात होतो तसं तसं गुपित उघडत होतं. चला तर मग आता राग सोडा आणि बघा हा रस्ता. हा रस्ता फक्त डोंगराकडे जात नाही तर एका मोठ्या रहस्याकडे जातोय. पुण्यात राहूनही आपल्याला या गोष्टी माहीत नाहीत याचं खरंच आश्चर्य वाटतंय. आणि अचानक समोर आलं हे वसुंधरा अभियान. तुम्हाला वाटलं असेल हा फक्त एक डोंगर आहे, पण नाही. इथे शहरातलं सर्वात मोठं ऑक्सिजन हब तयार केलं जाते. पण हे कसं शक्य झालं? बघा हे दृश्य. सुट्टीच्या दिवशी लोक मॉलमध्ये नाही तर इथे राबत्या मित्रांनो. लहानपणापासून थोरांपर्यंत प्रत्येकजण या निसर्गाची सेवा करतोय. पण या सगळ्या ऊर्जेचं गुपित फक्त या झाडांमध्येच नाही तर त्या एका ठिकाणात आहे. मी तिकडेच पोहोचण्यासाठी धाव घेत होतो कारण वेळ कमी होता आणि मला जे बघायचं होतं ते तुमच्या कल्पनेच्या बाहेर होतं. त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी असा सुसाट धावत सुटलो कारण मला समोर काहीतरी अजब दिसलं होतं. आणि हे बघा, डोंगराच्या मधोमध हे पाण्याची टाके आणि त्यावर ही लोखंडी जाळी. हे कशासाठी असेल? हे मुलं इथे काय करत असतील? हे गुपित उलगडण्याआधीच मला तिथल्या एका माणसाने थांबवलं आणि जे सांगितलं ते ऐकून माझे डोळेच उघडले. शेवटी या मंदिराच्या समोर उभं राहिल्यावर एकच जाणीव झाली, खरी सेवा हीच आहे. पण मित्रांनो, त्या पाण्याचा आणि त्या जाळीचा खरा अर्थ काय होता हे सांगण्यासाठी मला अजून एक भाग बनवावा लागेल, कारण ही गोष्ट एका मिनिटात संपणारी नाही. भेटूया पुढच्या भागात, जिथे बाणेर हिलचं सर्वात मोठं रहस्य मी उलगडणार आहे. तोपर्यंत पाहत राहा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.